निकृष्ट सोयाबीन बियाण्यांवर मोठी कारवाई 10 प्रकरणात गुन्हे 2 कोटींच्या बियाण्यांची विक्री बंद। यवतमाळ जिल्हा आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून यंदा 2,20,000 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केली। यापैकी सुमारे 80% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली। मात्र जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सोयाबीन उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले। या प्रकरणी कृषी विभागाकडे 832 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी 485 तक्रारींची पाहणी पूर्ण झाली आहे। तपासणी दरम्यान 804 बियाण्यांच्या नमुन्यांपैकी 21 नमुने निकृष्ट आढळले। त्यामुळे संबंधित कंपन्यांवर कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे। निकृष्ट बियाण्यांप्रकरणी 10 प्रकरणांमध्ये न्यायालयीन कारवाई सुरू करण्यात आली असून उर्वरित प्रकरणांमध्ये नोटीस कालावधी संपल्यानंतर गुन्हे दाखल केले जाणार आहेत। तसेच 1108 क्विंटल 2 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या बियाण्यांची विक्री बंद करण्यात आली आहे। ही माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे यांनी दिली आहे। यवतमाळ जिल्ह्याचं सोयाबीनचं क्षेत्र जे आहे ते 2,20,000 हेक्टर इतकं आहे आणि जवळपास 80% क्षेत्रावर जी ती जिल्ह्यामध्ये पेरणी झालेली आहे। बियाणं उगवण न झाल्याबाबत आपल्याकडं आज रोजीपर्यंत जिल्ह्यातील एकूण 832 तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत आणि त्यापैकी 485 तक्रारींची पाहणी झालेली आहे आणि उर्वरित जे आहे त्याची पाहणी जी आहे ती समितीमार्फत सुरू आहे। आपण आत्तापर्यंत जिल्ह्यामध्ये बियाण्याचे 804 नमुने काढलेले होते। त्याच्यापैकी 21 नमुने जे आहेत ते आपल्याला नापास म्हणून प्रयोगशाळेकडून मिळालेले आहेत आणि त्याच्यापैकी आपण 10 प्रकरणांमध्ये पोलीस केस किंवा कोर्ट केस ती दाखल केलेली आहे। उर्वरित जे आहेत त्याच्यामध्ये पुढील आठवड्यामध्ये त्यांच्यावर नोटीस पिरियड संपल्यानंतर उर्वरित त्यांच्यावर सुद्धा आपण कोर्ट केस दाखल करणार आहोत। आजपर्यंत आपण जे आहेत जवळपास 1108 क्विंटल बियाण्याला ज्याची किंमत 2 कोटीहून अधिक आहे इतक्या बियाण्यासाठी आपण विक्री बंद सुद्धा दिलेला आहे।